आशीर्वाद काढला तर महाजन कुठेच नसतील. एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप. अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. एकनाथ खडसेंचा मोठा दावा. मात्र शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहणार. भाजप प्रवेशात मला रस नाही, खडसेंनी केलं स्पष्ट. माझ्या कुटुंबावरील सर्व आरोप खोटे, अवैध कृत्य वगैरे आम्ही केलेले नाही. गिरिजा राऊतांनी केलेल्या आरोपांचा विनायक राऊतांकडून खंडन. गिरिजा राऊत 3 वर्षापासून मुलासोबत राहत नव्हती, तर कोट्यावधींचं घर आणि दरमहा 5 लाखांसह 12 कोटींची मागणी केली होती. विनायक राऊतांचा गंभीर आरोप. तब्बल 83 तासांनंतर पिंपरीतील मोशीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रेस्क्यू ऑपरेशन संपलं. 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर इमारतीतून 9 जणांना वाचवण्यात यश. आणि शहादा शहरातील समाज कल्याण वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा. 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी. ही बियाण्यांसंदर्भातलीच बातमी आहे. ब्रेकिंग आहे. आपण बघूया काय बातमी आहे. अमरावतीत सोयाबीन विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे. अमरावतीत पण गुन्हा दाखल झालाय. अमरावतीतल्या बूस्टर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बोगस बियाणं दिलं. सोयाबीनचे 7 नमुने बोगस ठरलेले आहेत. या संदर्भात 500हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागानं पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सोयाबीनचे 7 नमुने हे बोगस ठरलेले आहेत. 500हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. तर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड समंद इथल्या शेतकऱ्यानं शेतात पेरलेलं सोयाबीनचं बियाणं उगवलंच नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. शेतकरी गजानन पवार यांनी 3 एकरावर सोयाबीनची पेरणी केली, परंतु या शेतामध्ये सोयाबीनची उगवण झालीच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पेरणीच्या खर्चाचा फटका बसलाय. बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. 3 एकरात आम्ही पेरणी केलेली आहे होती पहिली, आणि आता ही डबल पेरणी केलेली आहे. त्याच्यामुळे मालविका कंपनीचं बियाण पेरलं होतं आम्ही, आणि कोणीही सुद्धा आलं नाही पायाने. हे आपल्या दुकानदाराकडे गेलं तर दुकानदार म्हणतात आम्हाला काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे कृषी खात्याने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आठवड्याभर मुसळधार पाऊस झाला. गेले 2-3 दिवस मात्र पावसानं उघडीप दिलेली आहे. त्यामुळे माळशेज घाटातील धबधब्यांचा प्रवाह कमी झालाय आणि घाटातील धुक्यानं सुद्धा थोडी विश्रांतीच घेतलेली आहे. तरी देखील सुटीचा आनंद लुटण्याकरता आणि हिरवाईचा मनमुराद आस्वाद घेण्याकरता पर्यटक मोठ्या संख्येनं माळशेज घाटात दाखल झाले. अनेक पर्यटकांचा धबधब्यांचा कमी झालेला प्रवाह आणि पावसाची अनुपस्थिती यामुळे काहीसा हिरमोड होत असल्याचं दिसून येत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये गेल्या 8-10 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे सह्याद्रीमधील जे धबधबे आहेत ते धबधबे प्रवाहित झाले होते. मात्र गेल्या 2-3 दिवसापासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे माळशेज घाट परिसरातील हे जे धबधबे आहेत या धबधब्यांचं पाणी कमी झालं. धबधब्यांचं पाणी कमी झालं असलं तरी या ठिकाणी पर्यटक अजूनही या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात. खरं तर पाऊस कमी आहे, धुकं कमी झालंय, धबधब्याचं पाणी कमी झालंय, त्यामुळे पर्यटकांना कुठेतरी हिरमोड होतोय. तरी सुद्धा हे जे निसर्ग सौंदर्य आहे हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आपल्याला माळशेज घाट परिसरामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतोय हा माळशेज घाटातील हा जांभीचा धबधबा आहे. त्याचबरोबर त्याच्या शेजारचा हा धबधबा आहे. हे धबधबे खरं तर पूर्ण क्षमतेने वाहत असतात. 2-3 दिवसापूर्वीच या धबधब्यांना पूर्ण क्षमतेने पाणी होतं. मात्र आता पाऊस कमी झाल्यामुळे या धबधब्यांचं पाणी कमी झालंय. या धबधब्यांचं पाणी कमी झालं असलं तरी पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. दादा काय सांगा, कुठून आले तुम्ही? आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आलोय. माळशेज घाटामध्ये आता धबधबे वाहत आहेत पण पाणी कमी झाले. हो, पाणी कमी झालंय, परंतु आम्ही तरी पण इथं आलोय कारण काही धबधबे चालू होते.
त्यासाठी आम्ही माहिती घेतली आणि इकडे आलोय त्यासाठी. मस्त लग रहा है, मौसम अच्छा है और कैसा है, मतलब अभी पानी कम है, बारिश कम है तो एंजॉयमेंट हो सकता है, नहीं तो फिर रिस्क है आने के लिए। वगैरह होती है, हाँ, बारिश लैंडस्लाइड। ज्यादा होती है तो लैंडस्लाइड्स का खतरा होता है। अभी थोड़ा आनंद ले सकते हैं आराम से। ज्यादा बारिश में आने के लिए थोड़ा रिस्की है। अभी ये क्लाइमेट भी ठीक है, अच्छा है, थोड़ा सा झरना बह रहा है, फैमिली के लिए ठीक है ये क्लाइमेट। खरं तर पाऊस कमी आहे याच्यात सुद्धा हे पर्यटक आहेत हे आनंद व्यक्त करता येतात, कारण की जर पाऊस जास्त असेल तर निसर्गाचा आनंद घेता येत नाही, पाऊस जास्त असेल तर कुठेतरी दरड कोसळण्याची भीती असते, असं मत या ठिकाणी पर्यटकांनी व्यक्त केलंय। त्यामुळे माशेल परिसरामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस जरी कमी झाला असला, धबधब्यांचं जे वाहतं पाणी आहे हे पाणी जरी कमी झालं असलं तरी या ठिकाणी हे जे धबधबे आहेत किंवा माशेल परिसरातील हे जे पर्यटन आहे ह्या पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, माशेल घाट, पुणे। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दुपारच्या या बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया आणि दिवसभरातनं ज्या बातम्या घेतोय आपण त्याचे काही अपडेट्सही घेऊया। सुरुवातीला स्क्रीनवर बातमी सगळ्यात मोठी, एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर मोठे आरोप केलेले आहेत। पुन्हा एकदा जोरदार निशाणा गिरीश महाजनांना लगावलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद गिरीश महाजनांवर आहे। मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाजन कुठेच नसतील, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे। तसंच महाजनांनी हे लक्षात ठेवावं की नाथाभाऊंच्या योगदानानंच ते आज उभे आहेत। आम्ही त्यांना उजेडात आणलं नसतं तर त्यांचं काहीच झालं नसतं, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावलाय। हे त्यांच्या फार लक्षात येण्यासारखं नाहीये, असंही खडसे म्हणाले। जोपर्यंत मंत्री झाले तोपर्यंत त्यांनी सर्व बाबींनी मी सहकार्य त्यांना केलं। प्रत्येक वेळी माझ्या सभा होत होत्या, पण कदाचित ते आज हे सगळं विसरले असतील, असा घणाघात खडसेंनी गिरीश महाजनांवर लगावलेला। गिरीश महाजनांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाथाभाऊंच्या मोठ्या उदाहरणामध्ये नाथाभाऊंचं योगदान तुमच्या मोठ्या उदाहरणाने मोठं आहे। आम्ही जर उजेडात आणलं नसतं तर कदाचित नसते, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नसते तर कदाचित नसतं। पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे आणि त्यामुळे फार गिरीश महाजनांचं लक्षात येण्यासारखं नाही आहे। अजिबात नाही, अजिबात नाही। खडसे साहेब शर्यतीत होते पूर्वी, खडसे साहेब शर्यतीत होते, त्याच्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी, मी कधीच म्हटलं नाही आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुढची बातमी आत्ता जी काही खडाजंगी आपण बघितले त्याच्या अनुषंगाने पुढची बातमी बघूया। गिरीश महाजन यांच्यावर चांगलाच टोला त्यांनी लगावलेला आहे। काय म्हणाले ते नेमकं तेही बघूयात। त्यावेळेस विनोद तावडे वगैरे सगळे आम्ही हजर होतो। मराठा बहुल मतदारसंघ आहे, या ठिकाणी येणं अवघड आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये मी आग्रह धरला की या ठिकाणी आम्ही निवडून आणू, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हा मतदारसंघ त्यामुळे बदलला आहे। गिरीश महाजन कदाचित विसरले असतील, त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत ते मंत्री झालेत तोपर्यंत त्यांना मी सातत्यानं सर्व बाबींनी सहकार्य केलं, सर्वतोशी सहकार्य केलं। माझ्या सभेशिवाय त्यांच्या मतदारसंघामधली निवडणुकीची संपता होतच नव्हती, संपतच नव्हतं। प्रत्येक वेळी माझ्या सभा व्हायच्या, प्रवास व्हायचा, प्रचार व्हायचा। महत्वाची बातमी आहे, आपण बघूया काय ब्रेकिंग न्यूज आहे। दिल्लीमध्ये मला बोलावलं, गृहमंत्र्यांनी बोलावलं असं म्हणतात एकनाथ खडसे। अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, मला दिल्लीला बोलवून घेतलं आणि तेच मला भाजपमध्ये प्रवेश कर असं म्हणाले एकनाथ खडसे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। मात्र स्थानिक लोक काम करणार नाहीत असं सांगून माझा प्रवेश रोखला गेलाय असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू।
आणि नड्डाजीकडे पाठवलं. नड्डाजींनी काय द्यावं त्या सगळ्यांना माहिती आहे. मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील. भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत, हे मी मान्य करणार नाही. आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे. शिरीष महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता. त्यांनी विरोध केला नसेल, पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रही कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं. इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं, असं त्यांनी म्हटलं होतं. मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर आत्ताही म्हणता की नाथाभाऊंकडे जर देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल. हे वाक्य कोणाचे आहे?